ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना। तर आपण या व्हिडिओमध्ये लिस्टबद्दल संपूर्ण अपडेट बघणार आहे आणि या व्हिडिओमध्ये ज्याही अपडेट देणार आहे त्या अपडेट संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी, ज्याही विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना यासाठी जर अर्ज केला असेल त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची अपडेट असणार आहे। आणि या व्हिडिओमध्ये जी अपडेट येईल ती सर्व विद्यार्थ्यांना लागू असणार आहे आणि सर्व डिस्ट्रिक्टला सुद्धा लागू असणार आहे। तर आता जी लिस्ट लागणार आहे त्याबद्दल संपूर्ण विद्यार्थी कमेंट्सवर कमेंट्स करत आहे की सर लिस्ट कधी लागणार। तर याबद्दल अमरावती डिव्हिजनला म्हणजे अमरावती डिस्ट्रिक्टला ऑफिसला व्हिजिट केल्यानंतर एक अपडेट मिळालेली आहे की कागदपत्रांची पडताळणी जवळपास कंप्लीट झालेली आहे। तर लिस्ट येत्या काही दिवसांमध्ये आम्ही लावू, परंतु यामध्ये 100% लिस्ट कधी लावू हे अजूनपर्यंत सांगण्यात आलेलं नाही आहे। तर यामध्ये 2 पॉईंट्स क्लिअर होऊन राहिलेले आहे, बघू शकता की फॉर्म आणि कागदपत्रे पडताळणी। तर जवळपास सर्व डिस्ट्रिक्टची ही जी पहिली स्टेप आहे ही कंप्लीट होण्यास आलेली आहे। परंतु आज एक कमेंट्स अशी आली आहे विद्यार्थ्याची की सर कॉलेजला जाऊन सुद्धा पडताळणी होत आहे। म्हणजे लक्षात असू द्या की त्या विद्यार्थ्याच्या कॉलेजला ऑफिसमधून काही जे अधिकारी आहे हे सुद्धा गेलेले आहे आणि त्यांची तिथून सुद्धा पडताळणी केलेली आहे की हा विद्यार्थी याच कॉलेजचा आहे का, आणि विद्यार्थ्याला बोलावून त्यांच्याकडून काहीतरी एक फॉर्म आहे तो सुद्धा फिल करून घेतलेला आहे। अशाबद्दल एका विद्यार्थ्याने कमेंट्स केलेली होती। विद्यार्थ्याला कमेंट्स केल्यानंतर त्यावरती विचारण्यात आलेलं आहे की तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टचे आहे, परंतु त्यावरती अजून त्या विद्यार्थ्याच्या कमेंट्स आलेली नाही आहे, म्हणून मी डिस्ट्रिक्टचं नाव घेऊ शकत नाही। तर अशा प्रकारे सुद्धा व्हेरिफिकेशन सुरू आहे, कारण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेमध्ये खूप बारकाईने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशन सुरू आहे। त्यामुळे अजूनसुद्धा लिस्ट लागण्यासाठी वेळ लागू शकतो। आणि पुढची स्टेप बघू शकता की सर्व जिल्ह्याच्या यादी आणि पडताळणी जिल्ह्यातील ऑफिसवर अवलंबून असणार आहे। म्हणजे जेही आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे डिस्ट्रिक्ट आहे सर्व डिस्ट्रिक्टला यामध्ये विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केलेले आहे, परंतु यामध्ये जे अमरावती डिस्ट्रिक्टला होत आहे हे बाकी डिस्ट्रिक्टला होत आहे असं नाही। हे सर्व तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये जेही अधिकारी आहेत त्यांच्यावर अवलंबून आहे की पडताळणी कशी करायची, कोणती पडताळणी करायची, त्रुटी कोणत्या द्यायच्या। कारण ही जी प्रोसेस आहे ही टोटल ऑफलाईन आहे। ऑफलाईन पद्धतीमध्ये तुम्हाला सुद्धा माहीत आहे की सर्व ऑफिस लेवलवरून काम होतात आणि ऑफिस लेवलवरच सर्व काम आणि सर्व सोल्युशन हे सर्व ऑफिस लेवलला असतात। ऑनलाईनचं काम सर्वांना लागू होतात, कारण ऑनलाईनचे जेही प्रोसेस असते ती सर्व महाराष्ट्रासाठी एकच प्रोसेस लागू होते, परंतु ऑफलाईनची जी प्रोसेस आहे ही प्रत्येक डिस्ट्रिक्ट वेगवेगळ्या प्रकारे करू शकते। म्हणून मी कोणत्याही व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कोणती अपडेट देत असेल तर ती अपडेट्स ऑल महाराष्ट्रासाठी लागू होणार असं नाही। ती अपडेट फक्त ज्या जिल्ह्यामधून मी इन्फॉर्मेशन घेणार त्या जिल्ह्यामधूनच म्हणजे त्याच जिल्ह्याला ती इन्फॉर्मेशन लागू असणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या जिल्ह्याला एकदा व्हिजिट करा आणि त्यांच्याकडून संपूर्ण इन्फॉर्मेशन जेही अपडेट असेल ती अपडेट घ्या, जेणेकरून जेव्हा लिस्टसुद्धा लागेल तर ही लिस्टसुद्धा ऑफलाईन पद्धतीने लागणार आहे। म्हणून संपूर्ण जिल्ह्याच्या यादी आपल्याजवळ येतील असं नाही आहे। ज्या जिल्ह्याच्या यादी येतील त्या जिल्ह्याच्या यादी तुम्हाला आपल्या यूट्यूब, टेलिग्राम, व्हॉट्सअप ग्रुप संपूर्ण ठिकाणी देण्यात येणार आहे, परंतु भरपूर ठिकाणच्या यादी म्हणजे सर्वच ठिकाणच्या यादी मिळतील आपल्याला असं नाही आहे, कारण लिस्ट ऑफलाईन लागणार आहे। त्यामुळे तरी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी एकदा जिथे तुम्ही फॉर्म सबमिट केलेला आहे तिथे व्हिजिट करा, त्यांच्याकडून सध्याची लेटेस्ट अपडेट काय आहे हे तुम्ही घेऊ शकता आणि त्यांना हे सुद्धा तुम्ही विचारू शकता की नेक्स्ट स्टेप कधी असणार आहे, लिस्ट कधी लागणार आहे आणि त्रुटीबद्दल सुद्धा विचारू शकता। तर ही होती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाबद्दल एक इम्पॉर्टंट अपडेट। तरी विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे, लिस्ट ऑफलाईन लागणार आहे, संपूर्ण जिल्ह्याच्या यादी आपल्यापर्यंत येणार नाही आहे। तरी ज्याही जिल्ह्याच्या याद्या येतील त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल व टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा थोडे अपडेटेड राहा, जेणेकरून तुम्ही सुद्धा अपडेट घेत राहा की तुमच्या ऑफिस म्हणजे तुमच्याही जिल्ह्याला कोणती अपडेट सुरू आहे किंवा कोणत्या प्रोसेसमध्ये तुमचे फॉर्म आहे। आणि जर तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा शेअर करू शकता, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांना त्या अपडेटचा फायदा होईल। सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की तुम्हाला जर अपडेट मिळाली किंवा लिस्ट मिळाली तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करा, ती आपल्या ग्रुपवर देण्यात येईल, म्हणजे बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा त्या अपडेटचा फायदा होईल। माझ्यापर्यंत जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब, टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।